विचार केला एका ताकदीचे संघ पाहतोय. पा एका साईडला पाहतोय आपण शिवदास गायकर आणि त्यानंतर पाहतोय भातान संघाची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाली आहे. स्ट्राईक एंडला पाहतोय आपण निलेश भोईर आणि नॉन स्ट्राईकला फलंदाज पाहतोय आपण जयेश भोईर. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज झालाय सोमनाथ गायकरला पाहतोय आपण आणि पंचांचा ग्रीन सिग्नल. गेम स्टार्ट. पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज पाहतो आपण सोमनाथ गायकर. सातत्याने विचार केला सोमनाथचा मात्र दमदार खेळ राहिलाय. वाकलन बी संघाच्या माध्यमातून पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज झालाय. राईट आर्म ओव्हर द विकेट. हो हो पहिल्या चेंडूवरती आघात आणि शतरक्षण आहे त्या ठिकाणी त्याच्या आवाक्याच्या बाहेर हा चेंडू. पहिल्या चेंडूवरती मात्र धमाका ठोकलाय चौकार. चेंडूवरती मात्र आघात केलाय. पहिल्या चेंडूवरती चौकार ठोकलाय. निलेश भोईरच्या बॅटमधनं हा चौकार आलाय. प्रति हल्ला चढवला जातोय सोमनाथ या गोलंदाजावरती. पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो हो पुन्हा एकदा चांगला फटका पाहतोय. शतरक्षण आहे त्या ठिकाणी मी तर म्हणेन वागूर फाटली आहे आणि चेंडू मात्र पुन्हा एकदा तीन तिगाडा काम बिगाडा. तोपर्यंत मात्र धावा वेगाने कंप्लीट झाल्यात मैदानाच्या आतमध्ये. या तीन धावीच्या मदतीने टोटल जाऊन पोहोचलाय भातान संघ. पाहतोय आपण 7 या आकड्यावरती. थोडीशी मिस फिल्डिंग झाली त्या ठिकाणी चेंडूने मात्र हुलकावणी दिली आहे. तोपर्यंत मात्र 3 धावा वेगाने पूर्ण केल्या गेल्यात. आणि प्रेक्षकांना विनंती असेल जो आपला पडदा पाहतोय ना सीमारेषेच्या बाहेर, कृपया करून आपल्याला विनंती असेल आपण पडद्याच्या बाहेर आपण बसा. या स्पर्धेचा विचार केला ना प्रेक्षक मायबाप जेवढे प्रेक्षक असतील ना तेवढी मात्र मॅचला मजा येते. अद्याप चेंडू फेकल्या गेल्या 2 धावा खर्च केल्यात. तब्बल 7 धावा खर्च केल्यात. पाहतोय पुन्हा एकदा नवीन फलंदाज मात्र स्ट्राईक एंडला आला गेला. जयेश भोईरला पाहतोय. डावकर येताचा फलंदाज पाहतोय. जेव्हा डावकर येताचे फलंदाज असतात ना तेव्हा मात्र गोलंदाजाला प्रश्न पडतोय. डावकर त्याला विचार केला तर मात्र चेंडू फेकायचा कुठे. हो हो चांगला चेंडू पहा यॉर्करचा वापर. या विचार केला ना यॉर्करचा वापर. या चेंडूला मात्र कुठलाही उत्तर नसतो फलंदाजाकडे. या चेंडूचा विचार केला तर एकच फलंदाज असा आहे कृष्ण सातपुते. हेलिकॉप्टर मात्र मारतोय ह्या चेंडूवरती. डॉट चेंडूची संख्या पुन्हा एकदा तयार. हो हो चांगला फटका पाहतोय. बॅटच्या रडार मध्ये चेंडू जाईल सीमा पार. ठोकलाय षटकार. पाहू शकाल आपण खडे खडे हा स्ट्रोक खेळलाय. फटक्यामध्ये किती ताकद होती पहा. पूर्णपणे झोकून दिली होती. षटकाराच्या मदतीने टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 13 आकड्यावरती. पहा पहिलं षटक मार्गस्थ असताना मात्र 13 धावा खर्च केल्या. 4 चेंडू फेकल्यात. अजूनही 2 चेंडू फेकायचे आहेत. हो हो पुन्हा एकदा काय फटका लगावला या ठिकाणी वा. आणि त्यानंतर मात्र थोडीशी ताकद मात्र कमी मिळाली आहे. आणि जजमेंट पहा चांगला झेल टिपला. शतरक्षण होता त्या ठिकाणी. गुरुदासने मात्र चांगला झेल टिपलाय. पहिला झटका क्रमांक पहिला आदरा. पहिले 7.5 निष्ठ पनवती अपशगुन. पहिले लपडा पाठीमाग. बोलो जय
श्रीराम. डीजेच्या माध्यमातून एक अप्रतिम झटका क्रमांक लागलाय पहिला. 5 षटकार आल्यानंतर मात्र लगेचच कमबॅक केलाय. बाबूशाह नेहमी म्हणत असतो, जो मच्छर ने काटा हो उसका जुनून था और जो तुमने खुजलाया हो तुम्हारा सुकून था. पहिल्या चेंडूवरती षटकार जरूर आला, त्यानंतर मात्र फलंदाजाचा जोश होता आणि त्यानंतर मात्र दुसऱ्या चेंडूवरती लगेचच विकेट कॅरी केलाय आणि फलंदाजाचा मात्र जल्लोष होता. नवीन फलंदाज एंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये. 1 डाऊनचा फलंदाज सागर भोईर. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 1 गड्याच्या मोबदल्यात. बातान संघ पाहतोय समोर खेळत असताना 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. हो विचार केला ना, बॅटचा फेस मात्र लवकर ओपन केला, त्यानंतर मात्र थोडीशी लाईन मिस केली चेंडूची. पहिल्या षटकाचा वाजवी केस संपला गेलाय. एक गडी बाद टोटल धावसंख्या जाऊन पोहोचल्या 13 या आकड्यावरती. शंकराला माझ्या टाइम मात्र अलर्ट असेल आपल्याला. 20 मिनिटांमध्ये आपल्याला 4 षटके फेकायची आहेत. कदाचित 20 मिनिटाचे 21 मिनिटं झाले तर एक खेळाडू मात्र तुम्हाला आतमध्ये आणावा लागेल. अद्याप विचार केला ना 4.5 मिनिटं झाल्यात. नवीन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज झालाय. गोलंदाजी मार्गवरती पाहतोय आपण मयुरेश भोईर. पहिला गोलंदाजाचा विचार केला ना, सुरुवातीला धावा खर्च केल्या गरूर, त्यानंतर मात्र काय कमबॅक असतो गोलंदाज. शिवदासचा पहिला टोटल धावा खर्च केल्या 13, एक गडी सुद्धा बाद केलाय. नवीन गोलंदाज पाहतोय दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाजी मार्गवरती मयुरेश भोईरचा वापर केलाय. स्ट्राईक एंडला फलंदाज पाहतोय आपण निलेश भोईर. भोईर आणि भोईर मध्ये जुगलबंदी पाहतोय आपण. कोण बाजी मारेल हा प्रश्न पडलाय. हो चांगला फटका पाहतोय. बॅटच्या रडार मध्ये चेंडू मोजून मापून मारेल हा लांबच लांब षटकार. कहते ना मेरे करण अर्जुन आएंगे, मेरे करण अर्जुन आएंगे, उसी भी समरीशपुरी बोलता है इस बार ऐसी मौत मरूंगा साला पुन्हा जन्म वाला सिस्टम ही बंद हो जाए. झिंगो झिंगो. पहिल्या चेंडूवरती आगाज काय फटकेबाजी केली. जसा चेंडू मात्र पडला तसा मात्र बॅटचा फेस ओपन केला. षटकार ठोकलाय. पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो चांगला चेंडू पाहतोय. कदाचित मात्र यॉर्करचा वापर. काय चेंडू मात्र हाताळलाय. प्रति उत्तर दिलाय. ईट का जवाब पत्थर से देते हुए गोलंदाजाला पाहतोय. पहिल्या चेंडूवरती षटकार आला, त्यानंतर मात्र यॉर्करचा वापर केलाय. बीट झालाय फलंदाज पाहतोय. डॉट चेंडूची सांगता. पुन्हा एकदा सज्ज निलेश भोईरला पाहतोय आपण स्ट्राईक एंडला. हो पुन्हा एकदा चांगला फटका पाहतोय. क्षेत्ररक्षण नाही या दूरवरनं येईल मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर हा चेंडू जाईल जमिनीला दंदन दंदन करीत. हा येतोय चौकार. डीजे पाहतो टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 23 या आकड्यावरती पाहतोय. एक गडी बाद 23 या आकड्यावरती. दुसरा षटक मार्गस्थ असताना दुसऱ्या षटकाचा विचार केला. चेंडू फेकले गेलेत. अद्याप मात्र 3 चेंडू फेकल्या गेले. आता 10 धावा खर्च केल्या त्या गोलंदाजाने. पुन्हा एकदा चांगला फटका पाहतोय. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. एक धाव तर वेगाने पूर्ण केले गेले. चांगला क्षेत्ररक्षण पाहतोय. फेकी सुद्धा अचूक. तो परत मात्र सिंगलच्या माध्यमातून पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय. टोटल पहिली या 24 धावा लागल्या गेल्या. दुसरा षटक मार्गस्थ असताना अजूनही मात्र 2 चेंडू शिल्लक असतील. सिंगलच्या माध्यमातून स्ट्राईक सुद्धा रोटेट केली. या स्ट्राईक लढण्याचं काम केलंय फलंदाज पाहतो आपण सागर भोईर, जो फलंदाज मात्र 1 डाऊन लावलेला फलंदाज.
हो हो, चांगला फटका पाहतोय, क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी, चेंडू मागे धावतोय, एक धाव तर वेगाने पूर्ण केलेली आहे, दुसरी सुद्धा मात्र वेगाने पूर्ण केली आहे. चांगली रनिंग पाहतोय, चितेच्या चपलाने धावा पूर्ण केल्या गेल्यात मैदानाच्या आतमध्ये. दोन धावीच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय. टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 26 या आकड्यावरती. एक गडी बाद 26. अजूनही विचार केला शेवटचा चेंडू शिल्लक असेल. थोडासा रनअप मध्ये अडथळा पाहतोय आपण. संभाल गड्या, पायाच्या खडी जर पायाच्या खालता जर एखादा खडा आला तर ढोपे बिप साप फुटशील, उडपशील. थोडासा रनअप मध्ये अडथळा पाहतोय, पुन्हा एकदा सज्ज झालाय. मयुरेश भोईरला पाहतोय आपण, चांगला फटका पाहतोय, उंची जास्त गाठली, अंतर कमी, मात्र क्षेत्ररक्षण आलाय त्या ठिकाणी. मात्र या ठिकाणी विचार केला ना भोक्षी फाटली या आणि मोठा मासा मात्र भोक्षीतनं फरार झालाय. तोपर्यंत मात्र 2 धावा कंप्लीट झाल्यात. 2 षटकाचा वाजवी खेळ संपला गेलाय. धावपटलावरती धावा पाहतोय, एक गडी बाद 28 धावा. अद्याप मात्र टायमर संपला गेलाय. 9 मिनिटं झाल्यात. 4 षटकांसाठी मात्र फक्त 20 मिनिटाचा कालावधी असेल आपल्याला. 20 मिनिटाच्या अगोदर मात्र 21 मिनिटं झाले तर लगेचच मात्र पॅनल्टीला सामोरं जावं लागेल आपल्याला. एक खेळाडू मात्र मैदानाच्या आतमध्ये आणावा लागेल. पुन्हा एकदा सोमनाथ गायकरचा वापर केला आहे. पहिल्या षटकामध्ये सोमनाथचा विचार केला ना, पहिल्या सुरुवातीला मात्र धावा खर्च केला जरूर सोमनाथने, त्यानंतर मात्र कमबॅक केला. मागच्या षटकाचा विचार केला तर सोमनाथने थोड्याशा 13 धावा खर्च केल्या. तोच सोमनाथ पाहतोय आपण, पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाजी मार्कवरती. टोटल स्कोर आपण पाहिला, स्कोर कार्डवरती लागला गेला तब्बल 28 धावा आणि एक गडी मात्र गमावला गेला. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला फलंदाज पाहतो, जो सलामीला आलेला फलंदाज निलेश भोईरला पाहतो आपण. स्ट्राईक एंडला गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज झालाय सोमनाथ गायकर. स्ट्राईक एंडला निलेश भोईर. हो हो, मोठा फटका मारण्याचा प्रयत्नात थोडासा चेंडू पडला, जसा खाली राहिला थोडासा मिस केली लाईन. डॉट चेंडूची सांगता. सोमनाथ गायकरच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी करत असताना पुन्हा एकदा सज्ज झाला. तेव्हा विचार केला ना सोमनाथचा, पहिल्या षटकामध्ये फक्त 13 धावा खर्च केल्या आणि दुसऱ्या षटकाला सुरुवात मात्र डॉट चेंडून केली. हो हो, आत्मा मात्र विचार केला बॅटच्या रडार मध्ये, परफेक्ट बॅट मध्ये आलाय चेंडू. चेंडू जाईल सीमा पार, ठोकलाय लांबच लांब षटकार. टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 34 या आकड्यावरती. पहिला चेंडू मात्र डॉट फेकला, त्यानंतर मात्र षटकार आलाय. पुन्हा एकदा सज्ज झालाय, ऑन द फायर फलंदाज झालाय. हो हो, पुष्पराज आणि झुकेगा नाही साला, ठोकलाय पुन्हा एकदा सलगचा दुसरा षटकार. पुष्पा नाम सुन के फ्लावर समझा क्या, फायर है मैं. 2 चेंडू मध्ये 2 धमाके. आता मात्र पुष्पाचा रूप धारण केलाय फलंदाजाने. 9 चेंडू मध्ये 30 धावा जमा केल्यात. काय फलंदाजी. हो हो, पुन्हा एकदा उडवलाय. आता मात्र उंची गाठली आहे, लांबी कमी, क्षेत्ररक्षण आलाय दूरवरनं. हो हो, प्रयत्न मात्र केले होते, मात्र फलंदाजाला जीवनदान. तोपर्यंत मात्र 2 धावा वेगाने पूर्ण केल्या गेल्या. 2 धावीच्या मदतीने टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 42 या आकड्यावरती. तिसऱ्या षटक मार्गस्थ असताना 42 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. एक गडी बाद. काय फलंदाजी करत असताना निलेश भोईर ऑन द फायर. 10 चेंडू मध्ये 32 धावा जमा केल्या त्या फलंदाजाने. युवराज गायकर वरती मात्र थोडासा प्रति हल्ला चढवला जातोय. सोमनाथ गायकर पाहतो आपण गोलंदाजी मार्कवरती. पहिल्या षटकामध्ये 13, त्यानंतर थोडासा मागडा ठरलाय, पुन्हा एकदा तयार झालाय. हो हो, पुन्हा एकदा बॅटच्या रडार मध्ये. पाहिला गेला तर काय फटकेबाजी, मोजून मापून मारेला हा फटका. पुन्हा एकदा षटकार ठोकलाय.
ना गड्याला काय ठेला, काय सांगायचं आहे गड्याला. बॅटीला कुलू लावून आलाय का काय, बोलली सर रेखत बोलतो. कार्यक्रम फिट गड्या. बॉलर सावध, तुझ्या किडनॅप फील करील गडी. काय खाऊन आलाय काय माहिती, बेकार. 11 चेंडूमध्ये 38 धावा कुठून काढल्या त्या फलंदाजाने. शेवटचा चेंडू शिल्लक. हो हो, यॉर्करचा वापर आणि यष्टांच्या मधोमध सापडलाय. फलंदाज मात्र विचार केला, संपलाय फलंदाजाचा खेळ. बॅक टू डगआउट निलेश भोईर. विचार केला ना, 3 षटकाचा वादवी खेळ संपला गेलाय. टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय. बातान संघ पाहतोय 48 या आकड्यावरती. झटका क्रमांक लागला दुसरा. त्या फलंदाजाचं कौतुक करायचं आहे. 12 चेंडू मध्ये बॉल 38 धाबीची बहारदार केली. नवीन फलंदाज एंटर झाला मैदानाच्या आतमध्ये, प्रवीण भोईर. पाच सुशांत फोडजी युवा उद्योजक धनसर. यांच्याकडनं या स्पर्धेला मात्र शुभेच्छा आल्या. पण विचार केला 3 षटकाचा वादवी खेळ संपला गेला. टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 48 या आकड्यावरती. नवीन गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय मानस भोईर. सुशांत फोरजी याही मात्र या स्पर्धेच्या लाईव्हच्या माध्यमातून स्पर्धा बघतात. आपलाही सरसे स्वागत. आणि या स्पर्धेला मात्र यांच्याकडनं शुभेच्छा सुद्धा आल्या. 4थ्या षटकाला मात्र सुरुवात झाली आहे. हो हो, शॉर्ट बॉल होता, पुल करण्याचा प्रयत्न, चांगला फटका पाहिला. पण हो हो, या वेळेस मात्र काय करतोय, वागूर फाटली आहे त्या ठिकाणी. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, तोपर्यंत मात्र 2 धावा वेगाने पूर्ण केल्या गेल्या. टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 50 धावा कंप्लीट झाल्या. पण मी तर म्हटलं होतं ना, वाकलनकरांच्या वाघरा ना उल्हासनगरच्या वाघरा आहेत. त्या उल्हासनगरचा माल म्हणजे फुसका माल, नो गॅरंटी. या वाघरेचा धागा मात्र मुंबईवरून आणावा लागेल. 5 क्षेत्ररक्षण मात्र आपल्याला चांगलं करायचं आहे. एका साईडला धावाही खर्च झाल्यात. टोटल पाहिली 50 धावा लागल्या गेल्यात. हो हो, चांगला फटका पाहतोय, उंच उडालाय, जजमेंट करतोय. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. 15 क्रमांकाचा जर्सी नंबर पाहतोय आपण, गुरुदास गायकरने मात्र झेल टिपलाय. झटका क्रमांक लागलाय 3रा. मानस भोईर मात्र कमबॅक करत असताना आपल्या संघासाठी. टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 50 या आकड्यावरती. नवीन फलंदाज एंटर झाला मैदानाच्या आतमध्ये, सतीश तावडे मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. 4था षटक मार्गस्थ असताना 4थ्या षटकामध्ये विचार केला, चला नाणेफेकीसाठी या. टाकीगाव आणि सागाव संघ, दोन्ही संघाच्या संघटनाला विनंती असेल, आपण नाणेफेकीसाठी या. टप्पा पडल्यानंतर थोडासा डीप राहतोय चेंडू. या षटकामध्ये मी तर म्हणेन कमबॅक केला या गोलंदाजाने. कौतुक करावं लागेल या गोलंदाजाचा. अद्याप 3 चेंडू फेकल्या, 3 चेंडू मध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या. कमबॅक केलाय, एक गडी सुद्धा मात्र गारद केलाय. पुन्हा एकदा तयार झालाय गोलंदाजी मार्कवरती मानस. हो हो, पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात उंच उडालाय, जजमेंट करतोय त्या ठिकाणी. हो हो, चांगला जजमेंट पाहिलाय. हाताला फॅमिली गोल लावून आलाय क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. झटका क्रमांक लागलाय 4था.
माध्यमातून अप्रतिम संगीत, काय संगीत, असे संगीत लावतात ना, काय मात्र डान्स करायचा आहे. दमदार संगीत पाहतो डीजेच्या माध्यमातून. आणि डीजे विचार केला ना सागर, डीजे यांचा बर्थडे सुद्धा आज. वाढदिवसाच्या आपल्याला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. विशाल गाताडे पाहतोय मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. निलेशचा जसा विकेट पडला ना तसा मात्र रनावरती अंकुश लावला गेला. जसा निलेशचा विकेट पडला तसा मात्र धावसंख्येला पूर्ण स्टॉप केला. चांगली गोलंदाजी करत असताना पाहतोय मानस या गोलंदाजाला. अद्याप 4 चेंडू फेकल्या, 4 चेंडूमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या आणि 2 गडी मात्र गारद केल्यात. म्हणजे कमबॅक करत असताना आपल्या संघासाठी पाहतो आपण मानस या गोलंदाजाला. पुन्हा एकदा सज्ज झालाय. स्ट्रायकिंगला फलंदाज पाहतोय विशाल. हो गेंद मारना चाहते थे वासी में और गेंद गई है काशी में. जखम मांडीला इला शेंडीला. तोपर्यंत मात्र सिंगल धाव कंप्लीट झाली. मैदानाच्या आतमध्ये टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 51 या आकड्यावरती. या षटकाचा विचार केला शेवटचा चेंडू शिल्लक असेल. लेग बाईच्या स्वरूपात मात्र सिंगल मिळाली आणि सिंगलच्या मदतीने स्ट्राईक रोटेट झाली. स्ट्राईक लढण्याचं काम केलं फलंदाज पाहतो आपण प्रवीण भोईर स्ट्राईक एंडला. हो पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी आणि चांगला जजमेंट. या षटकामध्ये विचार केला 3 गडी गारद केल्याचा गोलंदाजाने. धावा खर्च केल्या फक्त 3. चांगली गोलंदाजी. टोटल स्कोर पाहतो 51 वरती 5वा झटका लागलाय. चला टाकीगाव संघ आणि त्यांच्यासोबत पाहतोय आपण सागाव संघ. दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल. चला सागाव संघाचा संघनायक आलाय आणि त्यानंतर पाहतो टाकीगाव संघाचाही संघनायक आलाय. पहिल्या 17 संपल्यानंतर आपण लगेचच नाणेफेकी करूया. 4 षटकाचा वाजवी खेळ संपला गेला. टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय. बातण संघ पाहतोय 51 या आकड्यावरती. अर्जा संघ मात्र तंबूच्या आसऱ्याला गेलाय. अजून मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण विशाल गाताडे आणि त्याच्या सोबतीला पाहतोय रोशन भोईर. स्ट्राईक एंडला पाहतोय आपण विशाल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज झालाय. बिपिन भोईरचा वापर केला गेला शेवटच्या षटकामध्ये. काय गोलंदाजी केली मी तर म्हणेन मानसने. दमदार गोलंदाजी केली. फक्त 3 धावा खर्च केल्या. चला स्पीडअप करा. विशालला पाहतो स्ट्राईक एंडला. हो विचार केला ना पहिला चेंडू मात्र खराब फेकलाय. पंच आमच्याकडे बोलती वाईट चेंडू फेकलाय. दिशाहीन गोलंदाजी पाहतोय आपण. बिपिनच्या माध्यमातून पहिला चेंडू खराब फेकलाय. दरम्यान सिद्धी करवल्याचे भरतशेठ पाटील, पोलीस पाटील सिद्धी करवल्याचे त्यांचं देखील शुभ आगमन झालंय. आणि आरती मंडप डेकोरेटर्सचे आमचे रघुमामा यांच्याकडनं संघासाठी 25 टी-शर्ट आणि भरपूर सारी मेहनत आपण पाहतोय आणि भरपूर मदत त्यांची देखील पाहतोय. मामांचं देखील आपण भरपूर आभार व्यक्त करूया. टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 53 या आकड्यावरती. पहिला चेंडू मात्र खराब. त्यानंतर मात्र सिंगल धाव. चांगली गोलंदाजी केली. चांगला क्षेत्ररक्षण झालाय त्या ठिकाणी. पुन्हा एकदा सज्ज झालाय. बिपिन भोईरला पाहतोय. हो पुन्हा एकदा चांगला फटका पाहतोय. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. एक धाव तर वेगाने पूर्ण केले. चांगला क्षेत्ररक्षण पाहिलाय. काय झेल टिपलाय वा. आणि या खेळाडूने मात्र 3रा झेल टिपलाय. दीपेश भोईर ऑन द फायर. निकी याच्या आयटम बघत ना तर लय खुश झाली गड्या. काय पहिला चेंडू मात्र थोडीशी मिस फिल्डिंग झाली होती जरूर. त्यानंतर मात्र स्वतःला सावरलाय आणि लागोपाठचे 3 झेल मात्र टिपल्या द्या. चांगला पाहतो आपण क्षेत्ररक्षण.
झटका क्रमांक लागलाय 6वा. चला नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण लगेचच एंटर व्हा. काय गोलंदाजी केली. 2 षटकामध्ये धावा होत्या, तब्बल 3 षटकामध्ये होत्या 48 धावा. त्यानंतर पाहतोय चौथ्या षटकामध्ये फक्त 3 धावा आल्या. आणि त्यानंतर पाहतो आपण बिपिन भोईर या गोलंदाजाच्या माध्यमातून 2 चेंडू फेकल्यात, धावा खर्च केल्यात फक्त ना फक्त 2 धावा. नवीन फलंदाज एंटर झाला मैदानाच्या आतमध्ये. संदेश भोईरला पाहतोय आपण. एका साईडला वाकलन संघाच्या माध्यमातून जास्त भोईर पाहतोय आणि एका साईडला पाहतोय भातन संघाच्या माध्यमातूनही भोईर आणि भोईर कंपनी, म्हणजे भोईर आणि भोईर कंपनीमध्ये जुगलबंदी मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. बिपिन पाटीलचा कमबॅक केला, मात्र चांगली गोलंदाजी केली आदिपी बिपिनने. हो चांगला फटका पाहतोय बॅटच्या रडार मध्ये. चिली फिटकारी लेमन गुटका और जाईल चेंडू सीमा पार, ठोकलाय लांबच लांब षटकार. आल्या मात्र फटका लगावला या ठिकाणी. या षटकाराच्या मदतीने टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 59 या आकड्यावरती. पण अजूनही मात्र या षटकाचा विचार केला 3 चेंडू शिल्लक असतील. 59 धावा धावपटलावरती लागल्या गेल्यात. अजूनही 3 चेंडू शिल्लक. चला स्पीडअप करा पण. अजूनही मात्र 3 चेंडू शिल्लक आहेत. पुन्हा एकदा सज्ज झालाय. काय फटकेबाजी लगावली आहे संदेशच्या माध्यमातून. पहा षटकार आल्यानंतर मात्र कमबॅक केला बिपिन पाटीलने. 5 षटकार आल्यानंतर मात्र थोडासा शरीरापासून दूर ठेवण्याचा काम केला होता. लगेच डॉट चेंडू मात्र फेकलाय. कमबॅक करत असताना गोलंदाज पाहतो आपण बिपिन पाटील ऑन द फायर. बिपिन पाटीलने मात्र विचार केला, धावा खर्च गेल्यात अद्यापी 8 धावा खर्च केल्यात. हो चांगला चेंडू, यॉर्करचा वापर, त्यानंतर मात्र चांगला क्षेत्ररक्षण पाहिलाय. फेकी सुद्धा अचूक. पहा थोडीशी खराब मी तर म्हणेन. बिपिन पाटीलच्या माध्यमातून हा चेंडू गॅदर करायचा होता, त्या ठिकाणी चेंडू मात्र सोडून दिला. लगेच मात्र 1 धाव होती तिथं दुहेरीमध्ये मात्र लगेचच कन्वर्ट केलाय. या 2 धाबेच्या मदतीने टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 61 या आकड्यावरती. आता मात्र शेवटचा चेंडू शिल्लक असेल. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला मात्र फलंदाज पाहतोय संदेश भोईर. संदेश भोईरचा विचार केला. 1 षटकार सुद्धा पाहिला आपण संदेशच्या बॅटमधनं. शेवटचा चेंडू शिल्लक. बिपिन पाटील तयार. हो चांगला फटका पाहतोय. कार्पेटच्या साहाय्याने चेंडू जात असेल. 1 धाव तर वेगाने पूर्ण केली गेली. दुसरीच्या प्रयत्नात पाहिल गेली तर मैदानाच्या आतमध्ये पहा चांगली धावसंख्या मात्र पाहतोय आपण. शेवटच्या चेंडूवरती मात्र 2 धावा कंप्लीट झाल्यात. 2 धाबीच्या मदतीने टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 63 या आकड्यावरती. 64 धाबीचं लक्ष ठेवलंय. तर आपण टॉस करणार आहोत लगेचच. टाकीगाव आणि त्यांच्या विरोधात सागाव संघ असणार आहे. तर दोन्ही संघादरम्यान आपण लगेचच टॉस करणार आहोत. भरपूर सारा विलंब झालाय. काही कारणास्तव जो सामना अगोदर होता तो आता उशिरानं खेळवणार आहोत. मी सन्माननीय संतोष पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचा आहे. तळोजा मजकूरचे माजी सरपंच आणि भावी नगरसेवक आमचे संतोष पाटील. आणि टाकीगाव संघाला 7 धावसंख्येची पॅनल्टी असेल. चला आपण क्षेत्ररक्षण लगेचच लावून घ्या. टोटल पाहिलं ना
63 धावा 64 धावेचं लक्ष ठेवलंय. पण समीकरणाचा विचार केला 30 चेंडू आणि 64 धावेची गरज असेल वाकलन बी संघाला. टॉस जिंकलाय तो टाकेगाव संघानं. आपला डिसिजन आपण कळवायचा आहे. फिल्डिंग करू. तर फिल्डिंग करण्याचा डिसिजन आहे. अतिशय सुरेख ही स्पर्धा आहे. प्रतिस्पर्धी संघ आपल्यासाठी नौका संघ आहे. तर कशा प्रकारचा खेळ करण्याचा प्रयत्न. टॉस गमावलाय. बॅटिंग करायची आहे. भरपूर लवकरपासून तुम्ही आलात. प्रथमतः तुमचे कौतुक करतो, आभार व्यक्त करतोय. कारण की प्रत्येक ठिकाणी वेळेत जाणं हे खरं तर प्रत्येक संघाचं कर्तव्य आहे. आपला संघ आज कशा प्रकारे एकतर इन्फॉर्म आहे. नुकतीच जी स्पर्धा झाली किंग ट्रॉफी तिथे देखील चांगलं प्रदर्शन. पूर्ण स्क्वॉड देखील आहे का आज. हो आहे. आणि किती धावा सेट करणार. आता 55 ते 60 पर्यंत करायचा प्रयत्न करू आम्ही. आणि एकंदरीत आयोजनाविषयी काय म्हणशील. आयोजन खूप छान आहे आणि ग्राउंड पण खूप सुंदर आहे. तर थँक्यू. आपण लगेचच जाणार आहोत मॅचच्या दिशेनं. आणि सन्माननीय संतोष पाटील माजी सरपंच तळोजा मजकूर यांचा आपण लगेचच शुभ सन्मान घेणार आहोत. तर विनंती मान्यवरांना. तर यस बाईक कुणाची आहे. पंचांच्या मागे जे स्क्वेअर लेगला पंच आहेत तर आपण लाईट बंद करायची आहे. 4 व्हीलर आहे का. यस 4 व्हीलर आहे कुणाची. मी विजयजी पाटील यांना विनंती करतो. आमचे विजय शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते मान्यवरांचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी घेणार आहोत. एवन जोडीतील आमचे सन्माननीय संतोष पाटील माजी सरपंच तळोजा मजकूर आणि भावी नगरसेवक आपण पाहतोय. क्षेत्र कोणतंही असो, सांस्कृतिक असो किंवा क्रीडा क्षेत्र असो, सातत्यानं आपण त्यांना पाहतो. भजन क्षेत्रामध्ये देखील हे व्यक्तिमत्व अग्रेसर आपल्याला पाहायला मिळते आमचे संतोष पाटील. आणि त्यांचा हा शुभ सन्मान अगदी पुष्पगुच्छ मायाची उबदार शाळ आणि ह्या स्पर्धेची आठवण भेट देऊन मान्यवरांचा हा शुभ सन्मान आपल्याला पाहायला मिळतो. स्क्रीनवरती आपण मान्यवरांचा शुभ सन्मान पाहू शकाल. त्यानंतर एवन जोडीतील गोल्डन मॅन आमचे दीपक शेठ पाटील यांचा देखील इथे शुभ सन्मान आपण करणार आहोत. ज्यांच्या माध्यमातून एक भली मोठी स्पर्धा सर्व प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 6 तारखेपासून त्या स्पर्धेचा शंखनाद आपल्याला पाहायला मिळेल. तर दीपक शेठ पाटील यांचा हा शुभ सन्मान गोल्डन मॅन म्हणून त्यांची सध्याच्या कालावधीमध्ये अगदी चर्चा पाहायला मिळते. तर त्यांचा हा शुभ सन्मान आपण पाहू शकाल. महाराष्ट्राचा महावस्त्र अलंकार शाळ पुष्पगुच्छ प्रेमाचं प्रतीक आणि या स्पर्धेची आठवण भेट सन्मान चिन्ह देऊन हा मान्यवरांचा शुभ सन्मान आपण पाहतोय. त्यानंतर लगेचच आपण वळणार आहोत मॅचच्या दिशेनं. यस पंचांचा ग्रीन सिग्नल. लेट्स प्ले गेम ऑन. पहिला चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज झालाय राईट मोर द विकेटनं. परेश भोईर त्या ठिकाणी जयेश भोईर माफ करा. 1+1 2 धावा धावपळकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 2 सुरुवात ती जगदंब वाकळण या संघाची आपल्याला पाहायला मिळेल. तर सन्माननीय संतोष पाटील यांच्याकडनं रोख रक्कम 10,000 रुपयाचं डोनेशन या स्पर्धेसाठी त्यांचं मनाच्या अंतःकरणापासून आपण आभार प्रकट करूया. जयेश भोईर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी करत असताना भातान संघाकडनं स्ट्राईक गोलंदाज. तर एका बाजूला सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये निकेश पाटील डाव्या हाताचा आक्रमक शैलीदार फलंदाज आणि साथीनं सोमनाथ गायकर. खरं तर ही ओळख आहे सोमनाथ गायकर ह्या संघाची. बायकर मॅन म्हणून त्याची देखील ख्याती आहे. अष्टपैलू खेळाडू ह्या संघाचा बॅकबॉन जगदंब वाकळणचा सोमनाथ गायकर मैदानाच्या आतमध्ये. चांगला चेंडू व्हेरिएशन आपण पाहू शकाल. पडल्यानंतर काहीसा चेंडू बाहेर काढण्याचा प्रयत्न जयेश भोईरचा पाहायला मिळतोय. अगदी डाव्या हाताचा आणि उजव्या हाताचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे. म्हणजे लेंथ आणि लाईनवरती नियंत्रण हे जयेश भोईरला मिळवावं लागेल. 2 नामदार संघ आहेत. एका बाजूला विचार केला तर कल्याण डोंबिवलीमधील एक नामांकित संघ आपल्याला पाहायला मिळतो. तो अर्थातच
जगदंब वाकळण संघ आणि त्यांच्या विरोधात आपण संघ पाहतोय तो भातान संघ. श्री दत्त भातान संघ आपण पाहू शकाल. इथे देखील अगदी फ्लॉप करण्याचा प्रयत्न होता परंतु प्रयत्नांना यश नाही. या 2 चेंडू आतापर्यंत डॉट होताना आपण पाहू शकाल. निकेश पाटील मैदानाच्या आतमध्ये डाव्या हाताचा फलंदाज. स्ट्राईक एंडवरती निकेश पाटील तर नॉन स्ट्राईक एंडवरती सोमनाथ गायकरला आपण पाहतोय. गोलंदाज जयेश पुढे सरसावत. आता मात्र डाऊन दी ग्राउंड बॉलला पाठवलंय ते वायडिश लॉंगांच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषा पार. उत्तुंग असा षटकार. प्रथमतः फलंदाजी करत असताना भातान संघानं 63 धावा बनवल्यात. 64 धावसंख्येचं लक्ष्य पूर्ण करायचं आहे. 2 फ्रेम मध्ये आपण पाहू शकाल ज्या प्रकारचा षटकार ठोकला निकेशनं. दरम्यान जयेशचा पुढील चेंडू. इथे देखील शॉटम पूल करण्याचा प्रयत्न. अगदी स्क्वेअर लेग तैनात होतं त्याच्या डोक्यावर खेळायचं होतं. चेंडू हाताला स्पर्श करून अगदी ऐन मुवमेंटला पायाच्या साह्यानं हा चेंडू अडवलाय तो डीप स्क्वेअर लेग रिजनला. धावा जरूर सेव्ह केल्यात त्या 2 धावा. अन्यथा चेंडू सीमापार जाऊ शकला असता परंतु पायाच्या साह्यानं का होईना हा चेंडू फील्ड करण्यात यश आलं ते क्षेत्ररक्षकाला. श्रीदत्त भातान संघ आपण पाहतोय आणि त्यांच्या विरोधात जगदंब वाकळण. चौसष्ट धावसंख्येचा पल्ला पूर्ण करायचा आहे 30 बॉलमध्ये आणि अगदी तडाक्यात सुरुवात करण्याचा प्रयत्न जरूर आहे. सुरुवातीला 2 चेंडू बीट झाले निकेश पाटील परंतु त्यानंतर एक दमदार षटकार दाखवला आणि आता स्कोर कार्डवरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 11 धावा. तर सिद्धू पोरजी दानसरचे करिश्मा एंटरप्राइजेसचे ऑनर स्पर्धेसाठी त्यांच्या भरपूर शुभेच्छा आपण पाहतोय आणि त्यांचा संघ देखील आपण पाहणार आहोत यानंतर. सिद्धू पोरजी दानसरचे मोस्ट वेलकम. सहर्ष स्वागत असेल आपलं. पंचांचा इशारा व्हाईट बॉल. अतिरिक्त आणखीन एक धाव. या अगोदर देखील 2 चेंडू आपण स्क्वेअर पहिला चेंडू स्क्वेअर पाहिला होता. 1+1 अशा 2 अतिरिक्त धावा आल्या होत्या आणि त्यानंतर पुन्हा एकदा व्हाईट बॉल पाहायला मिळतो जयेश भोईरकडनं. धावा धपळकावरती 12 आपण पाहू शकाल. पॉवर सर्कलचं हे पहिलं षटक. P1चं प्रतिबंध आणि अंतिम बॉल षटकातील. हॅलो चला फारसा विलंब आपण करू नका. एकतर आज मी म्हणेन 1 ते 1.5 मॅच आपण मागे आहोत. जवळ 1-1.5 तास मागे. 5 मिनिटाचा अवधी पूर्ण झालाय एक षटक कंप्लीट व्हायला. अप्रतिम फटका क्लास दाखवत असताना अगदी लपटेड कव्हर ड्राईव्ह आपण म्हणू शकतो. अगदी हवाई हल्ला इनफिल्डला बीट करत असताना चेंडूला पाठवलं ते डीप एक्स्ट्रा कव्हरला सीमा पार. दमदार चौकार सोमनाथ गायकरकडनं. चला जास्त टीम मीटिंग करू नका. पंच आपण देखील सातत्यानं ऑन करायचा आहे. 5 मिनिटाचा अवधी तर आपला संपलाय कधीच कारण की 5.25 असा अवधी एकाच षटकासाठी आपण पूर्ण केलाय. म्हणजे 4 षटकं जर 20 मिनिटात आपण कंप्लीट केली नाहीत तर मात्र एक क्षेत्ररक्षक आपल्याला मैदानाच्या आतमध्ये 38 सर्कलच्या आत लावावा एक्स्ट्रा लागेल. समीकरण जे 30 बॉलमध्ये 64चं बनवायचं होतं. सुरुवातीला 16 धावा बनवल्यात पहिल्या षटकात. आता येणारे 24 चेंडू आणि 48 धावसंख्येची आवश्यकता. मैदानाच्या आतमध्ये अगदी फ्लाइंग स्टार्ट देत असताना निकेश पाटील आणि साथीनं सोमनाथ गायकर हे 2 दमदार खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. तर गोलंदाजी ट्रॅकवरती प्रवीण भोईर या संघाचा अगदी उभरता आणि महत्त्वाचा सितारा म्हणू शकू आपण.
इथे देखील अगदी उंच लाभ केलेला चेंडू भरपूर उंच गेलाय, लांबी कमी, क्षेत्ररक्षक पोहोचतोय, झेल ड्रॉप. दुसऱ्या अटेम्प्टला प्रयत्न केला परंतु अंततः हातातनं हा चेंडू निसटला. अगदी भारतान संघाच्या वतीने जर विचार केला तर प्रवीण भोईर ह्या संघाचा बाहुबली म्हणून त्याची ओळख, त्याची ख्याती आपण पाहतोय. फलंदाजीमध्ये फारसे योगदान तो देऊ शकला नाही परंतु गोलंदाजीमध्ये त्याला काहीचा कारनामा करिश्मा करावा लागेल, कारण की पहिल्या षटकात आपल्या स्ट्राईक गोलंदाजाला तब्बल 16 धावा आल्या होत्या. आता त्याला कमबॅक हा मिळवावा लागेल. सूरज भोईर सागाव संघाचे आपण आमच्या आयोजकांशी संपर्क साधायचा आहे, आमच्या समालोचन कक्षाच्या जवळ यायचं आहे. एक चांगले क्रिकेटर आहेत, आज खूप चांगला खेळ केला होता सूरजनं. इथे देखील पुन्हा लॉब करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये, आता देखील झेल ड्रॉप झालाय, हातातनं चेंडू निसटला आणि आता चेंडू सीमा पार देखील गेलाय. पहिल्याच बॉलवरती 2 आल्या होत्या, तिथे देखील झेल ड्रॉप झाला आणि आत्ता देखील हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न निकेश पाटीलचा, परंतु फारसं यश प्राप्त झालं नव्हतं. परंतु रिझल्ट त्याच्या फेवरमध्ये पाहायला मिळतं, कारण की चेंडू सीमा पार गेला. एकतर जीवनदान आणि +4 धावा देखील प्राप्त झाल्या त्या जगदंब वाकळणला आणि या 4च्या मदतीनं धावफलक आता 22 विदाउट लॉस. जबरदस्त स्टार्ट दोघांच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. इथे फुलटॉस चेंडू, फुलटॉस चेंडूवरती फुल टोल उचल करत असताना निकेश पाटील पाठवले बॉलला सीमा रेषा पार, फ्लायट षटकार. अगदी कल्याण डोंबिवली ग्रामीण प्रीमियर लीग जे अंडर-24चं झालं होतं तिथे देखील या खेळाडूचं सिलेक्शन झालं होतं. भरपूर बोली ह्या खेळाडूवरती देखील लागली होती, कारण की एक चांगला ओपनर आहे. अगदी डाव्या त्याचा आक्रमक शैलीदार फलंदाज निकेश पाटील आणि आता पुन्हा तो आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळतोय. सूरज भोईर सागाव संघाचे सूरज भोईर या आपण दोन्ही संघ आपण देखील यायचा आहे, कारण की इथनच आपल्याला इंटर व्हायचं आहे. नेक्स्ट मॅच टाकीगाव आणि सागाव संघ. इथे मात्र अपील जरूर केली आहे, पायचीची धाव घेण्याची संधी पॉपिंग क्रीज मध्ये. आता मात्र सुरक्षित पोहोचत असताना एक चिकित सिंगल जरूर कंप्लीट केली आहे. सांघिक अकाउंटमध्ये ही धाव ॲड होईल, कारण की लेग बाईचा पंचांचा इशारा पाहायला मिळतो. स्कोअर कार्डवरती जर आपण धावसंख्या पाहिली तर 29 धावा आपल्याला पाहायला मिळतात. दुसरं षटक प्रगतीपथावर आपण पाहू शकाल. गोलंदाजी ट्रॅकवरती प्रवीण भोईर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना. आतापर्यंत खूप चांगला खेळ निकेश पाटीलचा, 2 षटकार त्यानं दाखवलेत, एक चौकार देखील त्याच्या बॅटमधनं, तर एक चेंडू फक्त फेस केलाय सोमनाथनं आणि त्यानं देखील 4नं आपल्या अकाउंटला सुरुवात केली आहे. चला फारसा विलंब आपण करू नका, षटकातील आता शेवटचा चेंडू असणार आहे. दरम्यान आमचे सूर्याजी दादा यांचं शुभ आगमन आपण पाहू शकाल. टायगर संघ ज्या संघानं आज विजयी सलामी दिली, खरं तर आजच्या पॉलचा विचार केला तर टायगर संघाचा पहिला सामना होता आणि त्यांनी सामना जिंकलाय. इथे चांगला चेंडू अगदी बॅटन पॅडमधनं हा चेंडू निघून गेला. डॉट चेंडूनं ह्या षटकाची झाली सांगता. 2 षटकाचा खेळ संपलाय आणि धावफलकावरती 29 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. लक्ष गाठायचं आहे ते 64 धावसंख्येचं आणि 29 धावा स्कोअर कार्डवरती पाहायला मिळत आहेत. सूर्याजी दादा यांच्याकडनं हे योगदान आपण पाहतोय. फटाक्यांची आतषबाजी आणि त्यांचा हा स्वागत आपण पाहू शकाल. सामना थोडासा स्पीडअप करायचा आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय.
उर्वरित अजूनही ह्या सामन्यातील 3 षटकं शेष आहेत. नेक्स्ट मॅच 11 मिनिटाचा अवधी झालाय. 2 षटकांसाठी 11 मिनिटाचा अवधी या ठिकाणी जवळजवळ पूर्ण झालाय. याची दक्षता घ्यायची आहे भातान संघ. श्रीदत्त भातान संघाला आपण पाहू शकाल. नेक्स्ट मॅच सागाव आणि विरोधात टाकीगाव संघ. 2 दूरच्या विभागातील संघ आपल्याला पाहायला मिळतील. अगदी एक कल्याण डोंबिवलीमधील दमदार धाकड संघ, तर आपल्या पनवेल विभागातील तितकाच एक ताकदवर संघ. अलंकार भोईर गोलंदाजीसाठी 3रे षटक आणि 3ऱ्या षटकासाठी 3ऱ्या गोलंदाजीची नियुक्ती आपल्याला पाहायला मिळते. 2 गोलंदाज सपशेल अपयशी ठरलेत. ब्रेक थ्रू आपल्या टीमला मिळू शकले नाहीत. इथे देखील फटका सजवला. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं चेंडू रवाना झालाय. क्षेत्ररक्षक आता डीपमध्ये पाहायला मिळत आहेत, कारण की आता क्षेत्ररक्षण विखुरलं गेलं आहे. आता मुभा आहे गोलंदाजाला क्षेत्ररक्षण सजवण्याची, परंतु घडलंय काय? महत्वाचा विकेट. सोमनाथ गायकर बॅक टू द डगआउट. रनआउटच्या स्वरूपामध्ये हा मोठा धक्का लागलाय तो जगदंब वाकळण या संघाला. निश्चित डीजे मास्टर आठवण करून देत असताना, जमाना पाहिला गेला तरी मात्र क्रिकेटसाठी आलेला जमाना अगदी हा पोषक आहे. क्रिकेटमध्ये भरपूर काही गोष्टी बदलत चालल्यात आणि खेळाडूंसाठी अनेक चांगल्या चांगल्या स्पर्धा भरवल्या जातात. चांगल्या चांगल्या बॅट असतील, त्या अनुषंगाने पाहिलं तर क्रिकेटरसाठी चांगले दिवस आलेत. दरम्यान साजन शेठ म्हात्रे पिसारव्याच्या यांच्याकडनं कोणत्याही फलंदाजाने सलग 3 षटकार ठोकले जगदंब वाकळण संघाच्या, तर त्यांच्यासाठी 2000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. दरम्यान हा चेंडू शॉर्ट पिच चेंडू हुक करत असताना पाठवलं बॉलला. आता लॉंग लेग रिजनला एका टप्प्यावरती चेंडू 1 बाउन्स ओव्हर द लाईन. चौकार. धावा आता धावफलकावरती ऍड होतील. एकंदरीत धावसंख्येचा विचार केला तर 35 धावा धावफलकावर. फ्री हिट देखील पंचांनी दर्शवलंय. अलंकार हा चेंडू आणि फ्री हिट देखील असणार आहे. आणि ही फ्री हिटची नामी संधी आली आहे ती निकेश पाटील साठी. धावसंख्येचा विचार केला तर तब्बल धावा 35 धावफलकावरती. आता लक्ष सोपं बनत चाललंय त्या जगदंब वाकळणसाठी. फ्री हिटचा हा चेंडू आणि समोर फलंदाज निकेश पाटील. दरम्यान हा चेंडू अतिरिक्त बाहेर आउटसाइड ऑफ स्टंप पंच व्हाईट बॉलची खूण करतायत. फ्री हिट कंटिन्यू असणार आहे आणि त्याचा बचाव व्हावा यासाठी मात्र ही दूरची लाईन जरूर वापरली होती. उर्वरित समीकरणाचा विचार केला तर येणारे 17 चेंडू आणि आता 28 धावसंख्येची आवश्यकता. सामना थोडासा सोपा झालाय तो जगदंब वाकळणसाठी. दरम्यान हा चेंडू आणखीन एक व्हाईट बॉल. बचावात्मक लाईनचा वापर करण्याचा प्रयत्न आपण पाहतो अलंकार भोईरचा, परंतु त्यामध्ये त्याला यश मिळत नाही. आतापर्यंत फक्त त्याचा एकच लिगल चेंडू या षटकातील पूर्ण झालाय आणि तब्बल धावा त्यांना 8 खर्च केल्यात. खराब कामगिरी. सुरुवातीचे 2 गोलंदाज देखील अपयशी ठरले आणि त्यानंतर अलंकार देखील महागडा ठरताना आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र फटका सजवलाय. अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट डीप मधनं स्क्वेअर लेगचा फिल्डर पुढे सरकेल, परंतु मिळेल ती फक्त सिंगल. सोमनाथ गायकर बाद झाल्यानंतर आता निकेशची जबाबदारी वाढली आहे. त्याला मात्र जबाबदारीनं खेळ करावा लागेल. मैदानाच्या आतमध्ये आता गुरुनाथ गायकर दाखल झालाय. जवळजवळ गायकर बंधुराज या संघामध्ये खेळताना पाहायला मिळतात, ज्यामध्ये आपण गुरुनाथला पाहतो, सोमनाथला पाहतो आणि शिवदास गायकर असे 3 बंधू या संघातनं खेळताना. आणि अगदी जर विचार केला तर तिघांची बहरदार फलंदाजी आपल्याला सातत्यानं पाहायला मिळते. आज मात्र एका बाजूला 13 चेंडू 26 200च्या स्ट्राईक रेटनं निकेश पाटील खेळत असताना अतिशय महत्त्वाचं योगदान त्याच्या बॅटमध्ये विथ द बॅट चांगली कामगिरी आता करत असताना निकेश पाहायला मिळतोय. दरम्यान हा चेंडू अपरकट खेळायचं होतं, परंतु फटका फसला. गली पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात होता, त्याच्या हातात हा झेल विसावला आणि कॉट बिहाइंडच्या माध्यमातून धक्का दुसरा लागलाय. जगदंब वाकळणला परतावा लागेल गुरुनाथ गायकरला.
लाईट सिस्टम वाले लाईट इथे थोडीशी लाईट बंद झाली आहे. नवीन फलंदाज शिवदास गायकर मैदानाच्या आतमध्ये आता दाखल झालाय. आमचे सागर पडवल देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आज त्यांचा वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसाच्या भरपूर साऱ्या शुभेच्छा. आपण लवकरपासून शुभेच्छा देत होतो परंतु ते या ठिकाणी अगोदर उपस्थित नव्हते परंतु आता ते उपस्थित राहिलेत. होमसाई डीजे रोहिंजन नवीन वसाहतचे आमचे सागर पडवल आज त्यांचा वाढदिवस त्यांना शुभेच्छा. जाऊया मॅचच्या दिशेनं. धावफलकावरती 38 धावा आणि दुसरा धक्का लागलाय. मैदानाच्या बाहेर गुरुनाथ बाद झालाय आणि आता शिवदास गायकर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना स्ट्रायकेडवरती शिवदासला आपण पाहू शकाल. अलंकारला मिळणार आहे पहिलं यश. दरम्यान षटकातील पुढील चेंडू इथे पंच तर केलाय पॉवर पॅक्ट आणि बॉलला पाठवलं. आता मिड विकेटच्या डोक्यावरून सीमारेषा पार उत्तुंग असा षट 20 धावसंख्येची आवश्यकता. पाहू शकाल मागील शॉर्ट पिच चेंडू अगदी ताकदीनं फुल केला शिवदासनं आणि मैदानावरती आपली ताकद त्यानं सिद्ध केली आणि षटकारानं धावाला स्वतःच्या सुरुवात केली आहे. धावसंख्या 44. तर इथे देखील फटका लाजवाब आहे. पॉइंटच्या डोक्यावरून पाठवलं बॉलला डीप पॉइंट सीमारेषा पार. षटकारानंतर चौकार 10 कदम शिवदास गायकरचा. घायल केलं या फलंदाजीनं कारण की असं वाटलं होतं 64 धावसंख्या म्हणजे मोठी धावसंख्या चेस करायची आहे परंतु ते करत असताना दमदार फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक फलंदाज अगदी महत्वाचं योगदान देत असताना तब्बल 17 मिनिटाचा अवधी या ठिकाणी कंप्लीट झाला. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. दक्षता घ्या संघ भातान भरपूर वेळ आपण खर्च करता. गोलंदाज अलंकार भोईर वन्स अगेन राहू द विकेटनं. दरम्यान हा चेंडू इथे देखील प्रहार करायचा होता. पंचांचा नोचा इशारा. 1+1 धावा इथे देखील 2 कंप्लीट झालेत. तर शिवदास गायकर यानं जर सलग 2 चेंडू 2 षटकार ठोकले तर जय भोईर यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज. यस मोस्ट वेलकम जय. आणि साजन शेठ मात्र पिसारवेचे यांच्याकडनं सलग 3 षटकार 2000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. नामी संधी आहे. काल देखील बक्षिसांची खैरात आपण पाहिली तेव्हा मात्र निशांत 11 JK स्पोर्ट वाकळण हा संघ खेळत होता परंतु आता जगदंब वाकळण संघ आपण पाहतोय ज्या संघाचा डंका सातत्यानं कल्याण डोंबिवली क्रिकेटमध्ये आपण ऐकलाय तो संघ आज आपली ताकद दाखवत असताना गोलंदाज रोशन भोईर 2 चेंडू बिबारलेंचे हाताळले आणि आता नौख्या गोलंदाजचा वापर या ठिकाणी झालाय. अगदी 2.5 3 षटक देखील कंप्लीट झाले नाहीत आणि 50 धावा धावफलकावरती आपण पाहतो पाठलाग करत असताना जगदंब वाकळण संघाच्या. गरज असेल ते आता फक्त 14 धावसंख्येची. 13 चेंडू शेष आहेत आणि 14 धावा. फ्री हिटचा चेंडू हेलिकॉप्टर उडवलाय अगदी समोर. पंचांचा इशारा षटकार. निकेश पाटीलच्या बॅटमधनं आज अगदी चांगल्या मोडमध्ये आणि चांगल्या टच मध्ये निकेश पाटीलला पाहतोय आणि आक्रमकता सातत्यानं दाखवून देत असताना आणि आपल्या संघाला लवकर विजयाच्या दिशेने घेऊन आलाय तो कारण की धावा धावफलकावरती तब्बल 56 आणि त्यापैकी 32 या आकड्यावरती खेळत असताना निकेश पाटील ॲज अ ओपनर मैदानाच्या आतमध्ये. चेंडू आणि 8 धावसंख्येचं समीकरण. 64 धावसंख्येचं लक्ष गाठायचं होतं परंतु बॅटिंग मध्ये काय जबरदस्त फटकेबाजी. अगदी चहूबाजूला चतुरस्त्र फटके आपल्याला पाहायला मिळाले. खास करून मागील बॉलवरती जो हेलिकॉप्टर उडवला होता अगदी दर्शनीय फटका आपण पाहिला तो निकेश पाटीलच्या बॅटमधनं. ह्या फटक्यांसाठी हा उलगला जातो. स्क्रीनवरती आपण छोटा चिमुरडा पाहू शकाल. युविकला आपण पाहू शकाल. पहिल्या रात्रीपासून आपल्याला तो पाहायला मिळतोय. क्रिकेटनं वेड केलंय सगळ्यांना. खरं तर लहान थोरांपासून प्रत्येक जण क्रिकेटवरती नितांत प्रेम करतो आणि त्या प्रेमापोटी अजूनही हा छोटा चिमुरडा जागला आहे. यस
दरम्यान ज्या मुलाला आपण स्क्रीनवरती पाहिलं, योगेंद्र दादा पाटील या स्पर्धेचे मुख्य आयोजक आणि त्यांचे ते सुपुत्र आपण पाहू शकाल. एवन जोडी हनुमान दादा आणि योगेंद्र दादा त्यांच्या अथक परिश्रमानं साकारलेली ही स्पर्धा. इथे मात्र चांगले 2 चेंडू डिलिव्हर करण्यात आलेत. पुन्हा एकदा प्रवीण भोईर मैदानाच्या आतमध्ये. आता जादुई गोलंदाजी प्रवीणला करावी लागेल. नेहमीच जर आपण विचार केला भारतीय संघाचा, जेव्हा जेव्हा आपण नावोल्लेख करतो तेव्हा तेव्हा ह्या खेळाडूला अग्रणी आपण पाहतोय. ॲज अ गोलंदाज, ॲज अ फलंदाज नेहमीच त्याची कामगिरी चांगली आपल्याला पाहायला मिळते, परंतु आज त्याला गोलंदाजीमध्ये पुन्हा करिश्मा करावा लागेल. चांगला चेंडू अगदी लोअर फुलटॉस उडवला बॉलला एक्स्ट्रा कव्हर रिजनला. 2 धावा पूर्ण करण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्न फसला आणि बाद होऊन परतावं लागेल. निकेश पाटीलला मोठी सफलता. ज्या फलंदाजानं तब्बल 32 धावा कुठून काढल्या होत्या रनआउटच्या स्वरूपामध्ये, तो फलंदाज देखील बाद झालाय. कुठे का होईना चिंतेचं सावट असेल त्या जगदंब वाकळांच्या खेम्यामध्ये. फलंदाज डीके मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. धर्मराज डीके स्ट्रायकेड वरती आता शिवदासला आपण पाहू शकाल. शिवदासने देखील दमदार फटके दाखवलेत. एक षटकार चौकार त्याच्या बॅटमध्ये देखील पाहायला मिळतो. वैयक्तिक 12 या धावसंख्येवरती खेळतोय तो. इथे मात्र अगदी घुटना टेकून खेळण्याचा प्रयत्न करायचा होता, परंतु इंजर्ड झालाय. पाणी घ्या. प्रेक्षकांनी कोणीही जायचं नाही आहे. त्या ठिकाणी आमचे पंच देखील आहेत आणि टीममेट आहेत. आपण पाहू शकाल प्रतिस्पर्धी भारतीय संघ सर्व खेळाडू देखील त्या ठिकाणी आहेत. विचारून नेक्स्ट मॅच गुरुदत्त सागाव आणि त्यांच्या विरोधात टाकीगाव. इंजर्ड, थोडीशी इजा त्या ठिकाणी खेळाडूला जाणवते. सामना अगदी अंतिम टप्प्यामध्ये आपण पाहतोय. स्क्रीनवरती ओमसाई MTC.in ही वाहिनी आणि अगदी त्यांच्या चॅनलचे ॲड आपण पाहू शकाल. त्या दिवशीच आपण पाहिलं होतं 60,000 सबस्क्रायबर त्यांचे पूर्ण झाले होते. कुणाल म्हात्रे असतील, आशिष म्हात्रे असतील, त्यांची ही भरपूर मेहनत आणि अगदी क्लॅरिटी विथ क्वालिटी ह्या गोष्टी त्यांच्या माध्यमातून जोपासल्या जातात. ऑल व्हिडिओ, फोटोज, ब्रॉडकास्टिंग, ऑनलाईन ऑफलाईन ह्या साऱ्या गोष्टी त्यांच्या माध्यमातून पूर्ण केल्या जात आहेत. लाईव्ह इव्हेंट असतील, मॅचेस असतील, भरपूर काही गोष्टी ज्या काही तुम्हाला अगदी पूर्ण करायच्या असतील तर त्यांच्या माध्यमातून पूर्ण केल्या जात आहेत. आणि त्यांची जी मेहनत आहे खास करून त्यांचं कौतुक करावं लागेल. अगदी प्रत्येक अँगलनं प्रेक्षकांना फटक्याचा मनमुराद आनंद कसा घेता येईल याची ती काळजी घेत आहेत. कारण की स्क्रीनवरती आपण पाहतोय अगदी 2 फ्रेम देखील ॲट ए टाईम ते दाखवण्याचा प्रयत्न करतायत. हायलाईट असेल, त्यानंतर एखाद्या खेळाडूचा चांगला खेळ झालेला असेल, त्या साऱ्या काही गोष्टी ॲक्शन रिप्लेमध्ये आपल्याला सातत्यानं ओमसाई MTC या वाहिनी अंतर्गत पाहायला मिळतात. एक लोकोत्तर ही वाहिनी सध्याच्या घडीला आपण पाहतोय. गाड लावून खेळा बाबानो, सेफ्टी मोस्ट इम्पॉर्टंट. आणि ह्या गोष्टी प्रत्येकानं करायला हवेत. कारण की क्रिकेटमध्ये वाढती आधुनिकता आणि त्यासोबतच स्वतःला देखील जपा मी म्हणेन. कारण की कधी कधी काही संघ 2 ते 3 ठिकाणी देखील उपस्थिती लावतात, तेव्हा कदाचित त्यांची धावपळ होत असते. तर ती धावपळ तुम्ही करू नका मित्रांनो. सहज आपल्याला जिथे पोहोचता येईल अशा ठिकाणी आपण निश्चित दाखल व्हा. नवीन फलंदाज साई मैदानाच्या आतमध्ये आता दाखल झालाय.
साई गायकर यांना आपण पाहतोय. अक्षय केणी पेठालीचे एक स्टार क्रिकेटर, एक नमदार गोलंदाज, त्यांच्याकडनं देखील या स्पर्धेला शुभेच्छा आल्यात. थँक्यू. सामन्याचा जर विचार केला तर 8 चेंडू आणि 7 धावसंख्येची आवश्यकता आपण पाहतोय. गोलंदाज प्रवीण भोईर षटकातील 2 चेंडू आता मात्र शेष झालेत. तब्बल जर विचार केला तर 20 मिनिटाहून अधिक अवधी आता 4 षटकांसाठी पूर्ण झालाय, परंतु काहीशे व्यत्यय देखील येतात जातात, परंतु तेव्हा देखील स्टॉप टाइमआउट केला होता. गोलंदाज प्रवीणचा हा चेंडू सरळ अपील जरूर झाली, पंतांकडे दाद जरूर मागितले होते, परंतु एका ठिकाणी जर आपण विचार केला तर एक धाव पूर्ण केली, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न चालवला होता. लेग बाईटचा इशारा पंतांचा आपण पाहू शकाल. एक धाव संघाच्या खात्यामध्ये ऍड होईल. प्रेक्षकांसाठी एक आणखीन सुवर्ण संधी किंवा एक पर्वणी आहे. जय गणेश्वर क्रिकेट संघ धानसर आयोजित आमदार ट्रॉफी 2025 हे पर्व प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. दिनांक 16 जानेवारी ते दिनांक 19 जानेवारी पर्यंत चालणारा क्रिकेटचा थरार प्रेक्षकांच्या भेटीस आपण पाहू शकाल. शेवटचा चेंडू षटकातील 6 धावसंख्येची अजूनही आवश्यकता आहे. शॉर्टम चेंडू फुल केलाय आणि विजयी षटकार आलाय तो डीकेच्या बॅट मधून. सामना फिनिश केलाय, सामना जिंकलाय तो टीम जगदंब वाकळंद. खूप खूप अभिनंदन. हार्डलक टीम भाताण, परंतु दूरवरनं आपण इथपर्यंत आलात, प्रवास करून या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला आणि सहकार्य करत असताना आपण लवकर सामना खेळला, त्याबद्दल तुमचे देखील आमच्या आयोजकांच्या वतीनं आम्ही आभार व्यक्त करतो आणि पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा देखील देतोय. ही स्पर्धा आपण पाहणार आहोत आमदार चषक 2025 पर्व जय गणेश्वर क्रिकेट संघ धानसरच्या वतीनं. ज्या स्पर्धेमध्ये रोख रक्कम 1 लाख रुपयाची धनराशी पहिल्या क्रमांकासाठी